हाय, मी स्वाती. तर आपण आज गुरुपौर्णिमेविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत आणि स्वामी समर्थाविषयी. कारण की गुरुपौर्णिमा का करावी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणते नियमधर्म पाळावेत, गुरुपौर्णिमे दिवशी कोणता जप करावा, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरु, आई, वडील, शिक्षक आणि ज्ञान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंचे पूजन, जप, दान आणि सत्कर्म केल्याने ज्ञान, विवेक आणि आध्यात्मिक प्रगती मिळते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेला कोणते नियम पाळावेत? ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:30 वाजता उठावे. स्नान करून स्वच्छ किंवा पांढरे पिवळे वस्त्र परिधान करावेत. घरातील देवघर आणि गुरूचे स्थान स्वच्छ करून दिवा, धूप व अगरबत्ती लावावी. आपल्या गुरूचा फोटो किंवा श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा किंवा भगवान व्यास यांचे पूजन करावे. फुले, अक्षदा, चंदन नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. खोटे बोलणे, राग, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा द्यावी. कोणता जप करावा? तुमच्या श्रद्धेनुसार खालीलपैकी कोणताही जप करू शकता. गुरुवे नमः 108 वेळा करायचा. ओम श्री गुरुभ्ये नमः 108 वेळा करायचा. ओम श्री भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा करायचा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः 108 वेळा करायचा किंवा 1008 वेळा श्री स्वामी समर्थ. शक्य तितका जप. ओम साईराम 108 वेळा. गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमेला काय वाचावे? गुरुचरित्र, श्री स्वामी चरित्र सारामृत, दत्तबावनी, विष्णू सहस्त्रनामन, भगवतेचा 1 अध्याय. पूजा कशी करावी? गणपती पूजन, गुरु किंवा व्यास पूजन, चंदन, फुले, अक्षदा अर्पण व दिवा व धूप लावणे, मंत्र जप, आरती, नैवेद्य अर्पण, गुरूचे आशीर्वाद घेणे. या दिवशी काय दान करावे? अन्नदान, फळे, कपडे, छत्री, धार्मिक पुस्तके, दक्षिणा, गायींना चारा, पक्ष्यांना धान्य. गुरुपौर्णिमेचे फायदे. गुरूची कृपा प्राप्त होते. ज्ञान आणि बुद्धी वाढते. मनाला शांती मिळते. आध्यात्मिक प्रगती होते. घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत होते. विशेष प्रार्थना. गुरु ब्रह्माय गुरु विष्णू गुरुदेवे महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. श्री